बैलाला जेवढी गाडी घसल तेवढा बैल वाढवून पळतो. ते एक फरफट्टो बोलतात ना तसं, त्यावरून पब्लिकच त्याला बोलते फरफट. 2 वेळा हिंद केसरी झाला, 2 वेळा झालेला. बाईक 3 त्याच्या नावावर आहेत. 3 बाईक आहेत. सुलतान घाटावर पण नाव केलेलं, इथे पण नाव केलंय. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला बैल पळत होता. दादा तुम्ही बाहेरून एक बैल उतरवलाय का? हो, MP वरून. कोणता? बादल बैल. म्हणजे काय समोरच बघा तुम्ही वजीर बघताय 6, 7, 8. चला आता दादांशी जरा बोलूया आणि बैलाबद्दल आपण माहिती घेऊया. तर आताशीच मित्रांनो विजय झालेला आहे यांचा, तर चला तर यांच्या संवाद साधूया दादांशी आणि पूर्ण माहिती घेऊया बैलाबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. कौशिक संतोष. आणि आपल्या बैलाचं नाव सांगा. बायकाचं नाव वजीर फरफट. वजीर फरफट. म्हणजे वजीर तर आपण बोलतो, फरफट म्हणजे 2-2 नावं बैलाला. फरफट काय झालंय, जो बैलाला जेवढी गाडी घसल तेवढा बैल वाढवून पळतो. ते एक फरफट्टो बोलतात ना तसं, त्यावरून पब्लिकच त्याला बोलते फरफट. अच्छा, आम्ही नाव नाही ठेवलेलं. म्हणजे आधी वजीरच होता, त्याच्यानंतर पब्लिकने त्याला फरफट नाव ठेवलेलं आहे. फरफट काहीतरी युनिक आहे मित्रांनो, कारण की प्रत्येक बैलामध्ये काहीतरी वेगळी खासियत असते. तशी या बैलामध्ये खासियत आहे म्हणून त्याचं नाव फरफट आहे. तर आपल्या दावणीला अजून कोणते कोणते बैल होऊन गेलेले आहेत? आमच्या दावणीला एक सुलतान होऊन गेलेला आहे. सुलतान होऊन गेलेला आहे. सुलतान बद्दल सांगा जरा, माहिती द्या. कुठं कुठं नाव केलेलं आहे? सुलतान घाटावर पण नाव केलेलं, इथे पण नाव केलंय. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला बैल पळत होता. महाराष्ट्रामध्ये कंडऱ्या प्रसन्न प्रणव सुनील भगत यांच्या नावाने पळत होता. अच्छा, म्हणजे अजूनपर्यंत सुलतानने तुम्हाला खूप म्हणजे नाव केलं. खूप नाव केलेलं आहे. ती जागा आता वजीर चालवते. वजीर चालवते. आणि आजच्या विजयाबद्दल काय सांगाल? आजचा फेरा वगैरे कोण होता? फेरा गोलिवलीवाल्यांचा पक्ष. आणि कशी घरचे संबंध आहेत त्यांच्याशी. म्हणजे याच्या आधी पण ती गाडी पळाली? गाडी पळाली, तीच गाडी पळते. आणि कशी पळाली आज गाडी? आज गाडी खूप पळाली. खरंच मला आधीपासूनच माहिती होतं गाडी पळणार, घरची गाडी आमची पळतेच. आणि बैलाच्या देखरेख मध्ये काय काय करता तुम्ही पूर्ण दिवसामध्ये? देखरेख बैलावर सगळी पोरं असतात, पूर्ण कंटिन्यू बैलाला काय लागेल ते खाद्य सगळं देत असतात. कारण की आपण बघतो बैलाची देखरेख करणं म्हणजे 1-2 जण असतील तर त्यामध्ये होत नाही त्यांच्या, पूर्ण टीम ग्रुप लागतो. तर तुमच्या पाठीमागे एवढी पोरं आहेत, त्याबद्दल काय सांगाल? एवढी पोरं अजून खूप आहेत, अजून काही आली नाही. गावात प्रोग्राम होता, साखरपुडा होता म्हणून आली नाही. आता 50-60 पोरं असतातच कंटिन्यू. म्हणजे गावातून तुम्हाला गावातली पूर्ण. आणि याच्यानंतर पाठीमागे अजून कोणता तुम्ही ट्रेन करताय का? नंदी पिस्तूल का? पिस्तूल बद्दल काय बोलाल? पिस्तूल बरोबर पब्लिकनी फिट पळतो. तर अजून काय घाटावर आपली कामगिरी आहे का? कामगिरी शाहीर करतोय. अच्छा, शाहीर बद्दल मला माहिती सांग. हिंद केसरी शाहीर. अच्छा, कुठे हिंद केसरी झालेला आणि किती वेळा झालेला? 2 वेळा हिंद केसरी झालेला. 2 वेळा झालेला. बाईक 3 त्याच्या नावावर आहेत. 3 बाईक आहेत. आणि कसा तेव्हाचा आनंद व्यक्त करा? आनंद खूप आनंद. खूप आनंद आहे. कारण की कसा प्रतिसाद असतो, म्हणजे आपला बैल विजय झाल्यानंतर घरातून कसा प्रतिसाद देतात? घरातून आम्हाला साथ आहे. आधीपासूनच हा नाद आहे. पिढीपासून हा नाद चालूच आहे आमचा. म्हणजे आजोबांपासून नाद चालूच आहे. आणि हा नाद आम्हाला दादांचा खूप सपोर्ट आहे. प्रथमेश सुनील भगत भाऊ आमचे, त्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणून आम्हाला काहीच कमी पडत नाही कुठल्या गोष्टीत. अच्छा, मग ते इथे आलेत का दादा? हा, दादा आलेले, तिकडं काही काम असल्यामुळे गेले. अच्छा, म्हणजे दादा भले इथं मैदानात म्हणजे कमी आले तरी पण तुम्हाला फुल सपोर्ट असतो दादाचा कुठल्या गोष्टीत नाही. बैल कुठला पाहिजे, दादा पोरं बोलली का दादा तो बैल आपल्या दावणीला आणणार. बैल तो कुठं पण असू दे, कुठला पण बैल असू दे, दादा ट्राय करणारच तो बैल आणायला. नक्कीच. आणि आपला हा बैल आता आपल्याला घाटावर वगैरे जाताना दिसेल का? हा, घाटावर जाताना दिसेल. पावसाळ्यात का? म्हणजे इथं आपला बिंजोडचा खेळ तर तुम्ही चालवणारच आहात. त्याच्यानंतर जो आपला पावसाळ्याचा जो पिरियड असतो त्या बैलाला घाटावर पळवणार, त्याच्यानंतर परत बिंजोडमध्ये तुम्ही घेऊन येईल का? त्यांच्या एक याच्यामध्ये नजरेमध्ये बैल होता MP मधला, तर तो पण दादाने उतरवला. अच्छा, एवढा लांबून बैल उतरवणं खाऊ नये, तिकडून त्यांनी उतरवला आमच्यासाठी. दादा तुम्ही बाहेरून एक बैल उतरवलाय का? हो, MP वरून. कोणता? बादल बैल. म्हणजे काय बघितलं तेवढ्या लांबून आपण बैल उतरवलं? खासियत बैलांनी तिथं खूप चांगले गाड्या मारलेल्या आहेत बैलांनी. हा, पण बैल इकडे मुंबईला कधी पळाला नव्हता, आपण आता मुंबईला आणलेला आहे त्याला. अच्छा, काहीच दिवसात तुम्हाला दिसेल का? त्या बैलाबद्दल थोडीशी माहिती, नाव वगैरे काय बैलाचं? बैलाचं नाव बादल आहे. बादल आहे. बैल तो काम करणार, आमचं काम करणार आहे. मग तो इथेच राहील का? इथेच राहणार आहे. म्हणजे तुमच्या दावणीला आता पळणार आहे? आपल्या दावणीला. कोणते दावणीला आता आपल्याजवळ बैल आहेत? वजीर आहे, फरफट, वजीर, पिस्तूल आहे. अजून एक वासरू घेतलेला आहे, तो पण आहे. नक्कीच दादा, तुम्हाला येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आपले सुट्टी मेकर कोण होते? सुट्टी मेकर केदार कांबरे आणि चंद्रकांत मेहर. आणि आपले गाडीचे ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर. आणि
या दोघांचं बघायला गेलो खूप मोठं योगदान खूप असतं. मोठं योगदान असतं. कारण की सुट्टी मेकर आणि गाडी ड्रायव्हर, कारण गाडी ड्रायव्हरला मेन गाडी कोणत्या बैलाला कधी जास्त हाकलायचं आहे हे पूर्ण माहिती ड्रायव्हरलाच पाहिजे. माहिती असतो. आणि आमचा सुट्टी मेकरचा कधीच कुठल्या गोष्टीत कमतरता नसते. सुट्टी एकदम फास्टच होणार. सुट्टी